माझ्या इथं साऊथमध्ये बेन्नी डोसा प्रकारचा डोसा भेटतो, तो तुम्हाला देखील माहीत असेल. ज्या डोसाला लोणी लावून असं जाडसर बनवलं जातं अगदी बनसारखं. त्याच डोस्याची ना रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. त्यासाठी आपण इथं 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. कोणताही तांदूळ चालतो, मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि अगदी 1 मूठ होईल इतकेच मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याच्या डाळीने ना कलर छान येतो आपल्या डोसाला. आता या तांदूळ आणि डाळ आपण ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये पाणी टाकून ना रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवूया. आणि जे अर्धी वाटी पोहे आहेत ते आपण नंतर तांदूळ बारीक करण्याच्या अगोदर धुवून घेऊन त्यावेळेस आपण त्याला धुवून ठेवूया. आता फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी सेपरेट काढलेले आहे. 7 ते 8 तास माझे तांदूळ छान भिजलेले आहेत. इथं मी पोहे देखील धुवून घेतलेले आहेत. आता जे हे डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. मी ना याच्यामध्ये मेथी दाणे नाही वापरत. तुम्हाला म्हणजे जर का आवडत असेल ना तर नक्की तुम्ही टाका, पण मी नाही टाकत. आणि टाकतात ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून थोडेसे पोहे टाकून अगदी फाईन वाटायचं. हे रवाळ अजिबात ठेवायचं नाही आहे. हेच पाणी याच्यामध्ये वापरल्यामुळं ना पीठ फर्मेंट होण्यासाठी खूप जास्त मदत होते आपल्याला. आणि अगदी फाईन असं वाटल्यामुळे ना, मऊसूत असं बॅटर बनवल्यामुळे ना आपले डोसा खूप जास्त सॉफ्ट होतात. थंड जरी झाले ना तरी देखील ते तसे सॉफ्टच राहतात. असे नाही का असं खूप वातड होत नाहीत, तसेच राहतात ते सॉफ्ट. संध्याकाळपर्यंत देखील मी सगळं बॅटर दळून घेतले, मीठ टाकलेलं आहे आणि हाताने छान 2-3 मिनिट याला फेटून घेते. तुम्ही मीठ दुसऱ्या दिवशीही टाकू शकता, पण मी संध्याकाळीच टाकून ठेवते. ज्यावेळेस फर्मेंट करण्यासाठी ठेवते तेव्हा छान 2-3 मिनटं फेटून घेतलेलं आहे हे बॅटर. आणि त्यानंतर आता आपण याला आणखीन 7 ते 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. 7 ते 8 तासानंतर मी तुमच्यासोबत दाखवत आहे. हे छान अशी जाळी आलेली आहे. अगदी छान परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे आपलं पीठ. त्याला अगदी हलक्या हाताने आपण एकदा मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर का पीठ थोडंसं घट्ट असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथं पाणी टाकू शकता याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आत्ता हे या पद्धतीचं अगदी करेक्ट बॅटर आहे. जेवढं लागेल तेवढं बॅटर मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तव्याला ना थोडंसं अगदी तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका कपड्याने पुसून देखील घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यावरती हे 2 पळी बॅटर टाकलेलं आहे ना, अगदी हलक्या हाताने ना अगदी थोडंसं स्प्रेड करायचं आपण याला. खूप जास्त स्प्रेड नाही करायचं, कारण हा स्पॉन्ज डोसा आहे. बेन्नी डोसा तो असा जाडसरच असतो एकदम. एका साईडने छान असं आपला डोसा शेकल्यानंतर ना आपण त्याला वरून भरपूर असं लोणी लावूया. हे माझ्याकडे घरात बनवलेलंच लोणी आहे, ते लावलेलं आहे. आणि आपण म्हणजे एका साईडनेच याला फक्त शेकू शकतो, भाजू शकतो, पण मी दोन्ही साईडने भाजलेलं माझ्या घरामध्ये आवडतं. त्यामुळे मी दोन्ही साईडने मस्त असं लोणी लावून ना छान असे गोल्डन ब्राऊन थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत छान हे डोसा बनवून घेते. तयार आहेत आपले इथं अगदी सॉफ्ट, जाळीदार, मऊसूत, अगदी असे जिभेवरती विरघळणारे बेन्नी डोसा म्हणतात कन्नडमध्ये. कारण कन्नडामध्ये ना लोणीला बेन्नी म्हटलं जातं. बटर डोसा, लोणी डोसा असं तुम्ही म्हणू शकता. एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा. बटाट्याची भाजीसोबत खोबऱ्याची क्रीमी अशी चटणी किंवा सांबारसोबत देखील ना खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मुलांच्या टिफिनसाठी देखील अगदी मस्त असा एक ऑप्शन ठरू शकतो. भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.